नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज व वजाबाकी पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय गुणाकार आणि भागाकार, एक अंकी संख्या आणि दोन अंकी संख्येचा. गुणाकार आणि भागाकार करताना किंवा बेरीज आणि वजाबाकी करताना आपल्याला पाढेपाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, आज आपण गुणाकार पाहू. सर्वप्रथम एक अंकी संख्या व दोन अंकी संख्येचा. गुणाकाराला इंग्लिशमध्ये म्हणतात मल्टिप्लिकेशन. एक अंकी संख्येचा गुणाकार, फॉर एक्झाम्पल 343 मल्टिप्लाय बाय 3, 343 गुणिले 3. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 1202 हातचा आला 1, 3 त्रिक 9, 9 ने 10. आता या ठिकाणी पहा तुम्ही 3 त्रिक 9, 3 चौक 12. तर 12च्या ठिकाणी जी उजवीकडची संख्या आहे ती आपण इथे लिहितोय आणि डावीकडची संख्या हातचा पकडतोय. मग गुणाकार किंवा भागाकार किंवा बेरीज किंवा वजाबाकी करताना उजवीकडची संख्या आपण लिहितो आणि डावीकडची संख्या हातचा पकडतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे मग गुणाकार आणि भागाकार करताना किंवा बेरीज वजाबाकी करताना आपली चूक होणार नाही. त्यानंतर दोन अंकी संख्येचा गुणाकार पाहू. 1213 मल्टिप्लाय बाय 12, 1213 गुणिले 12. यामध्ये 12चा पाठ असेल तर आपण डायरेक्टली गुणाकार करू शकतो. बरं, जर 12चा पाढा नसेल तर आपण एक अंकी संख्येनं गुणूया. सर्वप्रथम 12 गुणूया. 12 ते 36, 36 6, 4 3, 12 1 12, 12 3 15, 15 5 चाला 1, 12 2 24 आणि 25, 25 5 अच्छे आले 2, 12 1 12, 12 2 14. तुमचं उत्तर येते 14,556. त्यानंतर जर समजा माझा 12चा पाठ नसेल तर आपण एक अंकी संख्येने कसं गुणूया तीही पद्धत पाहू. 1213 गुणिले 12. प्रथम उजवीकडील संख्येनं आपण गुणायला सुरुवात करायची. 2 त्रिक 6, 2 1 2, 2 2 4, 2 1 2. या उजवीकडून जी पहिली संख्या आहे त्याच्या खाली अधिकचं चिन्ह देतात किंवा कोणी शून्य देतात, आपापली पद्धत राहिली. 1 3 3, 1 1 1, 1 2 2, 1 1 1, 6 6, 2 3, 5 4 1, 5 2 2 4, 1 1, 14,556. हे जसा एक अंकी संख्येचा गुणाकार केला, दोन अंकी संख्येचा केला, तसंच सेम क्रमानं 3 अंकीचा करू शकतो, 4 अंकीचा करू शकतो. तुम्ही सरावासाठी तुमच्या मनानं घरी एक्झाम्पल घेऊन याची प्रॅक्टिस करा. महत्त्वाचं तुमचा पाढेपाठ असणं आणि हातचा देताना उजवीकडची संख्या तिथं लिहायची आणि डावीकडची संख्या हातचा द्यायचा आहे. आता आपण भागाकार बघूया. भागाकाराला इंग्लिशमध्ये म्हणतात डिव्हिजन. भागाकारामध्ये सुद्धा एक अंकीचा भागाकार आणि दोन अंकीचा भागाकार. पहिले एक अंकीचा भागाकार पाहू. फॉर एक्झाम्पल 586 भागिले 4. आता एक अंकी संख्येनं भाग देताना प्रथम आपण एक अंकी संख्येपुरताच विचार करायचा. भाग देताना त्या संख्येनं त्या संख्येएवढाच भाग द्यायचा नाही तर त्याच्या आसपास. मग सर्वप्रथम 4 आणि 5 पर्यंत भाग द्यायचा. 4 1 4, 5तून 4 गेला 1, वरतून घेतला 18चा. 4 न आता 18 पर्यंत भाग द्या. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20 पुढे जाईल. मग कितीचा जाईल? 4चा. 4 4 16, 8तून 6 गेले, राहिले 2, 1तून 1 गेला 0, वरतून घेतला 6चा. 4 न 26 पर्यंत द्या भाग. 4 5 20, 4 सख 24, 6चा जातो. 6तून 4 गेले, राहिले 2, 2तून 2 गेले, राहिले 0. याला भाजक म्हणतात, याला भाज्य म्हणतात, याला भागाकार म्हणतात, याला बाकी म्हणतात. मग आपल्याकडे एक सूत्र आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. याला ताळा असं म्हणतात. हे ताळ्याचं सूत्र आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार. ही जी मधली संख्या आहे एवढीच या संपूर्ण क्रिया केल्यानंतर डाव्या साईडला आणि उजव्या साईडला यायला पाहिजे, तेव्हा तो ताळा मॅच होतो. भाज्य आहे 586, भाजक आहे 4, भागाकार आहे 146, बाकी आहे 2. आपण पहिले गुणाकार करूया. 4 सक 24, 24 4, 4 2, 4 4 16, 16 2 18, 18 8 हातचा आला 1,
4 1 4, 4 आणि 1 5, 584 अधिक 2, 586. इथे देखील 586. तुमची डावी बाजू आणि उजवी बाजू एकसारखी आली तर समजून घ्यायचं आहे आपला भागाकार परफेक्ट. याला आपण ताळा असं म्हणतो. जसं एक अंकी संख्येचा भागाकार पाहिला तसा 2 अंकी संख्येचा पाहूया आपण. (1225 भागिले 15). आता 15चा पाडा पाठ असणं आवश्यक आहे. 15 ने 12 पर्यंत जाऊ शकत नाही भाग. मी तुम्हाला म्हणलो होतो एक अंकी संख्या असेल तर एक अंकी संख्येपर्यंत, 2 अंकी संख्या असेल तर 2 अंकी संख्येपर्यंत. परंतु इथे हे जे भाजक आहे याच्या पेक्षा भाज्याच्या 2 अंकी संख्येपेक्षा मोठे, मग आपल्याला 3 अंकी संख्येपर्यंत भाग द्यावा लागेल. मग 15 ने 122 पर्यंतचा आपला पाडा पाठ पाहिजे. 15 सती 5 दोरसे, 15 8 20 दोरसे, 15 9 35 असे जास्त होतो. 15 8 20 दर असे. मग 120, 2तून 0 गेले खरं राहिले 2, 2तून 2 गेले खरं राहिले 0, 1तून 1 गेले खरं राहिले 0, 5 अशी 5. मग 15 ने 25 पर्यंत भाग द्यायचा. 15 1 15, 15 2 3 जास्त जातो. मग 15 1 15, 5तून 5 गेले खरं राहिले 0, 2तून 1 गेले खरं राहिले 0. परत ती स्टेप आपण जो ताळा पाहायचा की बाकी, हा भागाकार, हे भाज्य आणि हे भाजक. मग सूत्र काय ताळ्याचं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य किती आहे? 1225. भाजक किती आहे? 15 गुणिले भागाकार आहे 81, बाकी किती 10. 15 गुणिले 15 1 15, 15 5 चालय 15 8 20 तो दर असते म्हणजे 120 आणि 1 121 अधिक 10, 1215 अधिक 10 1225. मग दोन्हीही साईड आपल्या करेक्ट आल्या. लेफ्ट साईड आणि राईट साईड म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर आली. म्हणजे याचा अर्थ आपलं गणित परफेक्ट आहे. हे ताळ्याची अशी सुरुवातीला जर तुम्ही प्रॅक्टिस करून घेतली, पाडेपाठ केले आणि हातचा कसा घ्यायचा आहे परत एकदा सांगतो. हातचा घेताना डावीकडची संख्या हातचा घ्यायचा आहे, उजवीकडची संख्या लिहायची आहे. ठीक आहे. आता आपण गुणाकार आणि भागाकार एकत्र असतानाचं कसं करायचं अपूर्णांकामधले ते बघूया. अपूर्णांकाचा गुणाकार करताना अपूर्णांकाचा गुणाकार आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं. अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी, छेद समान असताना छेद समान नसताना. या ठिकाणी छेद समान असो व नसो अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्रॅक्शन मल्टिप्लिकेशन. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक, फ्रॅक्शन मल्टिप्लिकेशन. पहा फॉर एक्झाम्पल 1/2 गुणिले 3/2. आता या ठिकाणी अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार 1 गुणिले 3 भागिले 2 गुणिले 2, 3 1 3 2 4